चला आता मात्र खऱ्या अर्थाने सूर्याच्या प्रखर तेजामध्ये सुरू झालेली स्पर्धा चंद्राच्या शीतलतेमध्ये येऊन पोहोचली. फ्लंट लाईट्स ऑन झालेत. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. अखेरच्या क्षणाला मन बदललं. चेंडू आणि बॅटचं हलकसं चुंबन. त्यानंतर कीपरने पकडलेला झेल आणि सर्वत्र पसरलेला हा लाल रंग. विकेट मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती. प्रीमियर लीगचा क्रेज पहा. आता मात्र ज्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेलाय, नुकताच काल रत्नागिरीवरून इकडे थेट दौरा केलाय या स्पर्धेसाठी स्पेशली. शिमगा सुरू आहे. शिमगा गावात पालखी येणार होती. देव आमच्या घरी येतात. तर त्यावेळी मात्र गावामध्ये गेला आणि गावामध्ये दर्शन घेतलं आणि थेट पुन्हा एकदा कोकण कन्या पकडून डोंबिवलीमध्ये आता मात्र येऊन पोहोचलाय. कौस्तुभाने चांगली फिल्डिंग होती. प्रशांतजी सुर्वे साहेब यांच्याकडून संपूर्ण मंगलमूर्ती संघाच्या गोलंदाजांना पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. क्या बात है. डोंबिवली प्रीमियर लीग आपण पाहत आहोत, जिथे मात्र LED स्क्रीन प्रज्वलित झाली आहे. प्रेक्षक सर्वजण मॅचचा आनंद घेतात. तिथे मात्र मोठ्या मनाची माणसं कशी थांबतील. प्रशांतजी सुर्वे साहेबांनी मात्र आपल्या रकमेतून थोडासा भाग आपल्या या स्पर्धेसाठी देण्याचं ठरवलं. जर कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली तर त्या गोलंदाजाला तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आणि सलग 3 चौकारांसाठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक. पहा, सुवर्ण संधी आहे. प्रशांत दादा जबरदस्त. स्वीपचा हा फटका. इथे मात्र एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 4 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी साईची पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार चव्हाण. मागील मॅच मध्ये नुकताच मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. या मैदानाला वाचलंय. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कौस्तुभच्या हातामध्ये चेंडू जातवा. एकच धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 5 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सुरेंद्रची विकेट. त्यामुळे ज्याप्रमाणे अजित निकम सर चौथ्या चेंडूनंतर शुकशुकाट करत असतात, त्याप्रमाणेच कुठेतरी यथार्थ 11च्या फलंदाजाच्या बॅटमधून शुकशुकाट पाहायला मिळते. सायलेन्स. इथे मात्र आता लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल येतोय तो म्हणजेच व्हाईट बॉल. असं वाटतं अजित निकम सर बाजूला जेव्हा सरकतात प्लॅटफॉर्मवरील एक्सप्रेस निघते की काय. एक्सप्रेसचा आवाज देखील तशाच प्रकारे.
इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क झाला. एकदा इथे मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये सफल देखील होत आहेत दोन्ही बॅटर. एकदा इथून मात्र मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये साईने धावा खर्च केल्यात म्हणजे 7 आणि त्यामध्ये 1 विकेट देखील. डीजे इथे मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये वापर केलाय तो जिग्नेशचा. जिग्नेशने पहिला चेंडू आपण जर पाहिला तर राऊंड द विकेटने भवऱ्यासारखा हा चेंडू फेकला आणि भवऱ्यासारखा फिरतच फलंदाजाच्या दिशेने येतो. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आधीच मात्र ठरवलं, त्यामुळे गॅप हवी तशी मिळाली नाही. कारण की गोलंदाजाने पाहिलं ज्याप्रमाणे फलंदाजाने केलेली चूक लगेच ओळखली, कारण की आधीच स्टान्स घेतला फलंदाजाने. त्यामुळे गोलंदाज इथे मात्र कुठेतरी फॉलो करतो. जो फटका खेळायचा होता त्या फटक्यापासून दूर ठेवलाय. चांगली गोलंदाजी, रीड करून गोलंदाजी. इथे मात्र विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फरार होतच होता, चेंडू अडवलाय. एक धाव इथून मात्र मिळेल. एकेका धावेने धावफलक पुढे नेण्याचं कार्य या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहे. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. सुरक्षित हातांमध्ये चेंडू जाईल. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच यथार्थ 11 संघाची 10. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 10 धावा धावफलकावरती आहेत. चार चेंडू आतापर्यंत झाले. 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज जिग्नेश स्ट्रायकिंग एंड वरती. ओमकार चव्हाण स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. असं वाटत होतं चेंडू जाईल कौस्तुभकडे, मात्र चेंडूने वळण घेत घेत इतका वळण घेतला की पारच्या हातामध्ये चेंडू आलाय. एकने धावफलक पुढे सरकेल संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर धावा धावफलकावरती म्हणजे 11 यथार्थ 11 टीमचा. त्याचं कारण आहे सुरेंद्र शून्यावरती बाद झाला आणि त्यामुळेच कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पण या डिपार्टमेंटमध्ये तितका दमखम आहे की इथून देखील टॉप गिअरमध्ये गिअर बदलू शकतात इथून हे दोन्ही बॅटर. कारण की एका बाजूला पाहिलं तर अंडरम क्रिकेटमधील डोंबिवली वेस्टमधील पहिली बाईक या खेळाडूच्या नावावरती आहे, ओमकार चव्हाण. बाईक मिळाली होती, त्या बाईकच्या हाईपनुसार तरी हा बॅटर खेळला पाहिजे या मॅचमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज मंगलमूर्ती संघाचा आपण पाहतोय तो म्हणजे साई. साईचा वापर केलाय सांगी कोट्यातील दुसरं षटक आणि संघाचं आपण पाहिलं तर तिसरं षटक घेऊन
इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, अंपायरने पाहिलं आणि आमच्यापर्यंत सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉलचा. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 12. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, साई समोर ठरवून खेळणं थोडंसं अवघड आहे, कारण की सध्याच्या घडीला चांगला अनुभव आहे गोलंदाजाकडे. राऊंड विकेट, गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर देखील तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर रिलीज करायचा होता, डोक्यावरती मारलेला हात भरपूर काही सांगून जातो. माघारी परतावं लागेल बॅटरला. मॅटर क्लोज केलाय साईने. धक्का दुसरा यथार्थ 11 संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 13. मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच आकाश, आणि आकाश जसा मैदानामध्ये आला, आकाशच्या नावाची घोषणा देखील आपल्याला थोडीशी ऐकायला मिळाली. गोलंदाज साई तयार, स्वीप करण्याचा प्रयत्न, आधीच मात्र बॅटचा फेस क्लोज केला. मी मगाशीच सांगितलं साई समोर ठरवून खेळणं थोडंसं कठीण आहे, कारण की रेग्युलर फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू खेळतोय, प्रत्येक जण एकमेकांच्या समोर येतच असतो आणि आकाश आणि साई एकमेकांच्या समोर अनेक वेळा आले असतील, आणि त्यामुळे कुठेतरी कालच्या दिवसामध्ये केलेला अभ्यास बॅटर आकाशचा, त्या अभ्यासक्रमामध्ये वरचढ पाहायला मिळते. गोलंदाज साईची स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मिसफील्ड, अतिघाई संकटात नाही, चेंडू सरळ सीमारेषा बार. गोलंदाज साई तयार. आता मात्र मागच्या चेंडूवरती तुम्ही चूक केली आहे, माझी भूक अजून मोठी आहे. सलगचा दुसरा चौकार फलंदाज आकाश पाटीलच्या बॅटमधून. तिसरा चौकार आला तर प्रथमेश तांबे सरांकडून 500 रुपयांचा पारितोषिक असेल. आकाश पाटीलने अनेकदा अशा प्रकारे खेळ करून दाखवलाय. स्टेप आउट ऑन व्ही शेप मध्ये, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, फुलवलेचा बॉल, बडचडके हल्ला, सलगचा तिसरा DPL चौकार.
ने सांगितलं झेहरेली अखमारे, पण सध्या तरी मैदानामध्ये आकाश पाटील नावाचं विष खवलतंय. त्याच्या बॅटमधून सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 चौकारांसोबतच प्रशांतजी सुर्वे साहेबांकडून त्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रथमेश तांबे सरांकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे आकाश पाटील च्या खात्यामध्ये 3 चौकारांसोबत बँक बॅलन्स मध्ये 2500ची बढोतरी झाली आहे. आणि या महागाईच्या दुनियेमध्ये 2500चा मोलभाव आकाश पाटीलला देखील माहिती आहे. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चौथ्या षटकामध्ये वापर केलाय तो म्हणजेच विनयचा. गोलंदाजी मार्गवरती विनय येतवा, पण अजूनही प्रणयचा वापर केला नाहीये मंगलमूर्ती टीमना. कदाचित या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी काहीशी वेगळी असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. अंपायरने इथे मात्र टेक्निकल टीमकडे रेफर केलाय, कारण की आताचा चेंडू रिलीज करत असताना गोलंदाज अगदी नजरेस समोर आले आणि त्यामुळे इथे मात्र चेक केलं जात आहे की आताचा चेंडू हा व्हाईट बॉल आहे की डॉट बॉल आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो राऊंड ऑफ ॲक्शन गोलंदाज विनयचे. आणि जेव्हा जेव्हा विनय गोलंदाजी करत असतो अशा प्रकारचा अडथळा आपल्याला अनेक साऱ्या वेळेला पाहायला मिळतो, कारण की राऊंड ऑफ ॲक्शन आहे आणि गोलंदाजी करत असताना थोडासा रिलीज पॉईंट त्यांचा पुढे झेप घेताना आपण पाहतो 1 ते 2 पावलं, आणि ते क्रॉस जर झाले तर कदाचित अंपायरच्या समोर ते येतात आणि त्यामुळे असा विजन ब्लर होऊ शकतं गोलंदाजी करत असताना. तेच टेक्निकल टीमकडे आता मात्र रेफर केलंय. पाहूयात ग्रामीण टेनिस क्रिकेट.in कशा प्रकारे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. आतापर्यंत जबरदस्त पाहायला मिळतंय. चेंडू पडला त्यानंतर राईज होतोय. बॅटर सरप्राईज, कीपरचं चांगलं काम. इथपर्यंत तर मी पाहिलंय, त्याच्यामधलं आणि त्याच्या पुढचं मला नाही माहीत. बघूयात तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येईल. इथे मात्र झूम इन झूम आउट एक एक फ्रेम मागे केली जाते, पुन्हा चेक केले जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. क्या बात है, क्या बात है. कॅमेरा वर्क तर जबरदस्त आहे. जबरदस्त जबरदस्त क्लिअरिटी तर क्या बात है, क्या बात है. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. ऑनफिल्ड अंपायर तिथे मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. इथे मात्र स्टेप आउट होऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न. दबाव फलंदाजावरती, दबावामध्ये कुठेतरी धावा बनवण्याचा प्रयत्न आकाश पाटीलचा. मिळाली विकेट गोलंदाज विनयला. अजून एक धक्का यथार्थ 11 सांगायला लागत असताना.
नवीन फलंदाज अभिजित, ज्याच्या नावामध्ये जीत आहे. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. आता चांगली गोलंदाजी. स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर पाहिलं मंगलमूर्ती संघाने एक डाव टाकला, थोडेसे फासे फिरवले आणि फिरकी आक्रमण चौथ्या ओव्हरमध्ये त्याचा वापर केला. कारण की मागील ओव्हरमध्ये आक्रमण झालं होतं यथार्थ 11 संघाकडून आणि त्या आक्रमणाला जर थांबवायचं आहे, कारण की त्यांची बॅट स्विंग प्रचंड वेगात होत होती आणि इतक्या वेगाने जेव्हा गोलंदाजी समोर होत असेल ना, त्यानंतर अचानकपणे फिरकी आक्रमण समोर येतं, थोडंसं चाचपडायला होतं फलंदाजाला. आपण अनेक साऱ्या मोठमोठ्या लेवलला देखील आपण हे पाहिलंय. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. हेच मी सांगत होतो, गती कमी केली गोलंदाजाची आणि दुर्गती झाली फलंदाजाची. विकेट मिळाली विनयला. पहा, 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती येत्या, म्हणजेच 27 धावा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रणय. आणि आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये शुभम शेडेकर सर आहेत, बंधुतुल्य मित्र एकमेकांचे. आपण पाहिलं तर इथे मात्र पहिला चेंडू जबरदस्त झेल पकडण्याची साथ हवी होती, पण आपण पाहिलं तर आयुष्यभराची साथ मैत्रीसाठी इथे मात्र शुभम शेडेकर सरांची आणि प्रणय कदम सरांची आपण पाहत असतो. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये जेव्हा जेव्हा आपण प्रणय कदम सरांच्या हातामध्ये कोणती स्पर्धा असली तर तिथे मात्र पहिलं नाव सजेस्ट केलं जातं ते म्हणजे शुभम शेडेकर सरांचं. आणि शेडेकर सरांचं देखील तितकंच करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की तंतोतंत माहिती प्रत्येक प्लेयरची आणि गेल्या वर्षी झालेली स्पर्धा असू देत किंवा गेल्या वर्षीची स्पर्धा, पूर्ण माहिती त्यांच्याकडे डोक्यामध्ये फिट केलेली असते. इथे मात्र दुसरा धावेचा कॉल, किंवा मात्र दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजे 30. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. आपण त्या फटक्यामध्ये तितकीशी पॉवर नव्हती. देवेंद्र मैदानामध्ये आलाय, पण देवेंद्रच्या आपण पाहिलं तर स्वर्गामध्ये देवेंद्र आहे, त्याच्याकडे अस्त्र वज्र आहे, त्या वज्रासारखा खेळ होणं गरजेचं आहे. वज्रासारखी पॉवर. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकदा इथं मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल केला होता पण अखेरच्या क्षणाला थांबवलं. काय गोलंदाजी होत्या. ज्याप्रमाणे टीम सिलेक्शन, आपलीच मुलं, आपलेच खेळाडू, आपल्याच सोबत राहणारी हे सर्व प्लेयर आज मात्र एकजूट होऊन डोंबिवली प्रीमियर लीग खेळत आहेत, DPL. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाने विकेट बुक केल्यात. मिळाली विकेट, दांडी गोल.
आणि लक्ष असेल ते म्हणजे 34 धावेंचं. 34 धावा इथून मात्र करायच्या आहेत. 34 धावेंचा पाठलाग करण्यासाठी मंगलमूर्ती संघ मैदानामध्ये जसं दाखल होईल आणि यथार्थ 11 संघ धावा रोखण्यासाठी मैदानामध्ये जसे उतरतील. डावपेच दोन्ही टीमचे आपण पाहणार आहोत. विजय कोणाचा असेल ह्याचं उत्तर ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आपण आवाज सागरजी मोरे सरांचा. थँक्यू. करण सावंत कुठे असेल? करण सावंत आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये, आमच्या कॉम्बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. धन्यवाद धन्यवाद मयूरजी भोईर सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं जेबी ग्राउंड. आणि ज्या ग्राउंडची देखील चर्चा या डोंबिवलीमध्ये खूप चांगलं स्थानिक क्रिकेट खेळताना पाहिले गेले. डोंबिवलीची ट्रॅफिक पण आता वाढत चालले. स्टेशन पासून सकाळी आलो तेव्हा ट्रॅफिक पण अगदी वाढत चालले पब्लिक. त्यामुळे डोंबिवलीवरती एक संपूर्ण परिसराचं प्रेम राहिलं. आज खूप चांगलं क्रिकेट या परिसरात, चांगलं स्थानिक खेळाडूंसाठी चांगलं प्लॅटफॉर्म. डोंबिवली प्रीमियर लीग DPL सीझन 2. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणय आणि त्या सोबतीला साईराज बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन आकाश. स्ट्राईक एंडला प्रणय कदम. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फेसला गेला. बॅटर मधील 4. बॅट्समन थोडे सफल झाले बट फिल्डर पण तेवढे फिरले आणि फसवलं प्रणयने. रन मात्र तिकडे 4 मिळतील. टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 34चं 34 धावांचं टार्गेट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चांगलं रिव्हर्स अटेम्प्ट केला. बॉल कनेक्ट केले. मी सकाळपासून प्रणयला बघतो की सर्व रिव्हर्स त्याने कनेक्ट केलेत. म्हणजे रिव्हर्सची प्रॅक्टिस त्यांनी प्रॉपर केली आहे. खुल्या गटामध्ये पण जर पाहिलं तर खूप चांगले चांगले प्लेयर्स जे रिव्हर्स खेळतात त्यांची कनेक्ट करण्याची एक वेगळी पद्धत आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळताना पाहिलं गेलंय. चांगल्या स्टाईलने बॅटिंग करतात प्रणय आणि त्या सोबतीला साईराज. साईराजने पण आज चांगला खेळ केलाय बट त्याला पण देखील इकडे प्रूफ करावी लागेल. हलकीशी हवा चालू आहे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे आपण पाहिलं तर फिरवलं. वाईट बॉल. अजित निकम सरांचं एक वाईड देण्याची वेगळी पद्धत आहे. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक पण 15,000 रुपये. चतुर्थ क्रमांक पण 15,000 रुपयांनी ट्रॉफीज आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे. या बॉलवर देखील चांगलं टायमिंग करत असताना साईराजच्या बॅट मधून तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे फिल्डर आहेत. सूरज तिकडे होते. ग्रामीण टेनिस क्रिकेटची देखील खूप चांगलं कार्य करते आमचे कॅमेरामॅन आदित्य. त्याचबरोबर सूरज, हर्षद आणि स्वतः प्रशांत आणि आमचे स्कोरर शुभम आणि अनिकेत. खूप चांगलं कार्य ग्रुप ए आणि ग्रुप बी आज खेळताना पाहिलं गेलं. पहिली ओव्हर मला असं वाटतं इकडे आता संपली आणि 10 रन झाले धावफलकावरती. मॅचला जिंकण्याकरिता आता 24 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. भव्य दिव्य असं आयोजन. दुसरं वर्ष आहे. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आमचे विनय पवार त्यांचं पण तेवढंच सहकार्य लाभलं या क्रीडा स्पर्धेला. त्याचबरोबर या परिसरातील दमदार आमदार ज्यांनी यावर्षी चौकार मारला असे रवींद्र चव्हाण साहेब, कार्यकारी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश. हल्ले सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक सर्वांचे स्वागत आहे.
क्रिकेटचं एक वेगळं प्रेम राहिलं गेलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. जो डिसिजन आहे तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. व्हाईट बॉल आहे. रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. 11 रन झाले दाफलकावरती. खूप चांगल्या लेवलला क्रिकेट आज या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. IPL मध्ये थोडे नाराज झालेत कारण की पाऊस मला असं वाटतं तिकडे चालू आहे, त्यामुळे ओपनिंग अजून झाली नाही आजची मॅच. आणि आता DPL मुळे मला असं वाटतं ती थोडी पुढे ढकलली. IPL टॉस झाला मला असं वाटतं आताच कोलकाता आणि RCBने टॉस जिंकलाय. बॉलिंग घेतली आहे. मॅच RCB अजून जिंकली नाहीये, बट टॉस तर जिंकलाय. RCB चेन्नई आता मुंबईचे समर्थक, चेन्नईचे समर्थक, RCBचे समर्थक आता जागे होतील. बट रोहित शर्माचा एक वेगळा क्लास आहे आणि त्यामुळे बट RCB बघा जिंकली नाही तरी पण RCBचा एक वेगळा क्रेज आहे कारण की द किंग कोहली. स्ट्राइक एंडला बॅटर साई. एक वेगळी ऍक्शन आहे बॉलरची. या बॉलर आपण पाहिलं तर हवेत बॉल आहे, तिकडे लाऊड अपील केली गेली आणि मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. विकेट मिळवली आहे बॉलर सूरजने. महत्वाची विकेट. जोडी तोडण्यामध्ये यशस्वी ठरतोय. बॅटर आउट. OUT. चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर बॉलर सूरज. विकेट आले. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राज. दोन्ही साईराज आहे. दुसरा साईराज येतो मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग सूरज. चांगली पिचिंग आहे सूरजची. लाईन लेंथ प्रॉपर आहे. टप्पा चांगला आहे आणि बॅट्समन पासून थोडा लांब टाकला. गुड बॉलिंग. वेगळी स्टाईल आहे आणि संघाचे ओनर पण आहेत स्वतः सूरज. या बॉलवर खूपच बाहेर. व्हाईट बॉल. सूरज म्हात्रे आज आपल्या संघासाठी इकडे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात. यथार्थ 11 त्यांचा संघ. त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर आपण बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जम्प केलं तिकडे बॉलर स्वतः सूरजने. एक सिंगल रन मिळेल. छोटं टार्गेट आहे 34. त्यामुळे प्रणय आणि साईराजला माहिती आहे की आपण मॅच मध्ये आहोत. जर थोडी चुकी केली तर मॅच फिरू शकते. निखिल पण तिकडे मला असं वाटतं कपडे चेंज करून आलेत आणि त्यांचे आता थोडं आता प्रेक्षक म्हणून ते मॅचचा आनंद घेतात आणि कमिटी म्हणून आता मॅचचा आनंद घेतील. बट डोंबिवलीवरती त्यांचं एक वेगळं प्रेम आहे. DPL वरती प्रेम आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स अटेम्प्ट केले गेलेत आणि एक सिंगल रन एका धाब्याने स्कोर पुढे जाईल. 17 रन झाले दाफलकावरती. म्हणजे अजूनही 17 रनची गरज आहे. 18 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 17. यानंतर मला असं वाटतं एक चांगल्या मॅच आपण टॉस करणार आहोत. तर मग आपण क्वार्टर फायनलचा टॉस करणार आहोत. ग्रुप ए मधून प्रथम A1 म्हणून क्वालिफाय झालेली टीम खलास 3214 टीमचे कॅप्टन आणि A2 म्हणून क्वालिफाय झालेली टीम जमा 11 टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स बघा. खलास 3214 संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जमा 11 संघाचे कॅप्टन कुठे असतील आपण त्वरित उपस्थित राहा. क्वार्टर फायनलची मॅच जी उत्कंठा इथे शिगेला आली होती त्याला इथे पूर्ण विराम लागणार आहे का? कारण क्वार्टर फायनलची मॅच ही रंगणार आहे. या दोन्ही बलाढ्य टीम्स मधून ग्रुप ए मधून 2 टीम्स क्वालिफाय झाल्यात. यस आपण आता यानंतर टॉस करणार आहोत. बट त्या अगोदर तिसरी ओव्हर पाहतोय. 18 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर
अमित कडाळे या बॉलवर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका फसला तिकडे. प्रणयने मला असं वाटतं डोंबिवली प्रीमियर लीग साठी रिव्हर्सची प्रॅक्टिस केली आहे. लास्ट इयर तो थोडा दुखापत होती हाताला, याच ग्राउंडचं त्याने देखभाल करत असताना मेहनत थोडी चालू होती आणि फांदी कापताना त्याचा हात कट झाला होता. बट त्याची मनाला तेवढी खंत होती की DPL खेळायची आहे. या वर्षी आता मात्र उतरला मैदानाच्या आतमध्ये, चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईक एंडला बॅटर साईराज, बॉलिंगसाठी अमित. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एका रनने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, आपण पाहिलं तर रन सिंगल मिनिट डबलचा कॉल दिला प्रणय चालक आहेत आणि चपळाईने मात्र 2 रन कंप्लीट केले गेलेत. खूप चांगलं कॉम्बिनेशन, साईराजने पण त्याला साथ दिली. हिम्मतची किंमत आहे आणि हिम्मत केली प्रणयने की 2 रन होऊ शकतात. खूप चांगलं कॉम्बिनेशन दोघांचं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली फिल्डिंग तिकडे ओमकारची. क्विक बॉलवरती आले, बॉल आतमध्ये ढकलला गेला आणि रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. स्कोर झाला आतापर्यंत 22 रन 22. या बॉलवर एक सेन्सिबल स्ट्रोक आणि रन मिळतील तिकडे 4. साईराजने एक चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर स्कोर 4 ने पुढे जाईल. वन टू गो. आज लहान लहान मुलं पण वन टू गोचा आनंद घेतात. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल आणि मला असं वाटतं स्कोर 28 रन झाले धाव फलकावरती. बघता बघता फक्त आणि फक्त 6 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. चेक टॉस करूयात आपण मुख्य व्यासपीठावरती आणि भाविशी मात्रे साहेब आपल्याला विनंती असणार आहे आपण यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल. पूल बी मधली ही शेवटची लीग फॉर्मॅटची नाही तर ही क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे. जमा 11 संघाचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. अंकेश. खलास 3214 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. जमा 11 संघाचे कॅप्टन अंकेश या आपण त्वरित रिपोर्टिंग करा. फक्त 6 धावेची आवश्यकता मैदानात असणार आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूयात. महत्वाची मॅच 5 षटकांची मॅच असेल. हेड्स कॉल केलाय आणि टेल्स इट इज. धन्यवाद मान्यवरांचे. यावेळी हा चेंडू निघून चाललाय चौकारासाठी. मॅच आता जवळपास फिनिश झाली असं म्हणायला हरकत नाहीये. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. प्रथमतः अंकेश यांच्याशी आपण चर्चा करूयात. अंकेश, नाणेफेकीचा कौल जिंकल्यास काय डिसिजन असणार आहे? प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करणार आहात. प्रथमतः एक सामना गमावला, त्यानंतर बॅक टू बॅक जिंकलात आणि आता इथून क्वार्टर फायनलची लढाई आहे. ही लढाई जिंकणं खूप गरजेचं आहे कारण DPL मध्ये क्वालिफाय होणं देखील ना तेवढंच गरजेचं आहे. टॉप 4 मध्ये आपली वर्णी लागणं गरजेचं आहे. आपल्या पुरस्कर्त्यांच्या घरामध्ये असणारी ती ट्रॉफी ती देखील तेवढीच गरजेची नाही. आपलं नाव जसं तुम्ही मेन्शन केलं की मागच्या वर्षी एकही सामना जिंकला नव्हता, या वर्षी बघा थेट क्वार्टर फायनल मध्ये. त्याबद्दल काय सांगशील? पहिल्यांदाच क्वार्टर फायनलला पोहोचलोय तर आता सेमीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न असेल. ट्रॉफीला लागू होण्याचा प्रयत्न असेल. बस ट्रॉफी लागू करण्याचा प्रयत्न असणार आहे. बेस्ट ऑफ लक अंकेश तुम्हाला जमा 11 संघाला. आणि जाऊयात आता ऋषीकडे. ऋषी, किती महत्वाची ही मॅच आहे. खलास 3214 खलास कामगिरी आपण देखील केली आहे. सलगचे 2 सामने जिंकलेत. रेस्ट देखील आपल्याला चांगली मिळाली आहे. तर आता स्ट्रॅटेजी काय असणार आहे समोरच्या टीम समोर? 5 ओव्हरमध्ये 50+ रन बनवायचं असेल. आणि किती महत्वाची ही मॅच आता तुमच्यासाठी देखील होते. इथे सामना फिनिश झालाय, मॅच जिंकली आहे. मंगलमूर्ती संघ देखील क्वालिफाय इथे होतो आहे क्वार्टर फायनल साठी. तर मग आपलं डिसिजन नक्कीच आपण काय घेतलं असतं जर नाणेफेकीचा कौल जिंकला असतात तर?
आम्ही सुद्धा गोलंदाजीच घेतली असती, पण टॉस आपल्या मोमेंटवर नसतो. तो कधी आपल्या साईडने असतो, कधी त्यांच्या साईडने असतो. तर आम्हाला बॅटिंग आली तर आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू. हरकत नाहीये. बेस्ट ऑफ लक ऋषभ, तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. खलास 3-2-1-4 संघाला देखील. चला तर मग मॅचला क्वार्टर फायनलला देखील आपण सुरुवात करणार आहोत. विनंती असेल जमा 11 संपूर्ण संघाला आमच्या स्टेजच्या दिशेने आपण खेळपट्टीवरती